वेलकम टू सुबेदू व्लॉग्स अँड मच मोर फ्रेंड्स. सो आज बॅकपॅकिंगची व्हिडिओ आहे. ते बाळाच्या बॅकपॅकिंगचे आहे, जे बाळासाठी आपण काय काय गोष्टी घेऊन जाऊ शकतो आपल्या हॉस्पिटल बॅगमध्ये डिलिव्हरीच्या वेळेला जाताना. तुम्ही बॅग पॅक करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी विचारून घ्या की तिथे तुम्हाला काय काय प्रोव्हाइड होणार आहे किंवा काय काय प्रोव्हाइड होतं, आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचे बॅकपॅक करू शकता. म्हणजे काही होईल ना, तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही कोणत्या वस्तू न्यायच्या आहेत कोणत्या नाही न्यायच्या आहेत. कारण मॅक्झिमम हॉस्पिटल्समध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ते लिस्ट दिलेली जाते तुमच्याकडे की तुम्हाला कोणत्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत आणि नाही करायच्या आहेत. सो त्यासाठी आधी तुम्ही विचारून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने बॅकपॅक करू शकता. तुम्ही ज्या एरियात राहत असाल किंवा ज्या सिटीमध्ये जिथे थंड गरम कसं वातावरण आहे त्या हिशोबाने बॅकपॅक आपल्याला करायची असते. पण बाळाच्या गोष्टी ज्या लागतात त्या लागतातच. फक्त थंड गरम कपड्याच्याच हिशोबाने आपल्याला कपड्याचं मेंटेनन्स करावं लागते, एवढंच. सो चला मग जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बाळाला मी काय काय साहित्य लागणार आहे तिथून सुरुवात करते. जे स्किन केअर किट आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण यूज करू असं माझं हस्बंडचं म्हणणं आहे. सो त्यांनी ती घेतलेली नाही आहे. बाकी आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन घेतलेले आहे, जसे की नेल कटर. ऑफकोर्स छोटंसं बाळ असते आणि छोटंसं त्याच्यासाठी नेल कटर घेणं जरुरी आहे. सो तुम्ही जे ऑनलाईन किट्स वगैरे असतात ना, मी इथे फोटो लावून तसा किट पण घेऊ शकता. मी असं छोटंसं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छोटूसं आहे. माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेला पण मी असं छोटूसं नेल कटर घेतलेलं होतं. जास्त महाग भेटत नाही आणि नेल कट करायला सुद्धा सोपं जातं. आणि सॅनिटायझर, कारण ऑफकोर्स छोट्याशा बाळाला पकडायचं म्हणजे सॅनिटाईज वेळेवर करत राहावं लागते. सो हँड सॅनिटायझर कोणीही बाळाला घेतात त्यामुळं. आणि त्याचे इयरबड्स, जर आपल्याला त्याचे थोडेसे इथून आपल्याला जर इयर्स क्लीन करायचे असले, सो त्यासाठी इयरबड्स. ही क्रीम जी डॉक्टरांनी प्रेफर केली होती माझ्या मोठ्या बाळासाठी पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला, सो तीच क्रीम मी इथे यूज करणार आहे. खूप छान आहे क्रीम, हे मला खूप आवडली. आणि त्यानंतर बाकीचे प्रोडक्ट्स आम्ही त्यांच्या मताने यूज करणार आहे, स्किन केअरचे स्पेशली. कैची जर लागली आपल्याला, सीझर कोणत्याही गोष्टीसाठी तिथे काही कट करायचं असलं किंवा काही तरी कामात येऊ शकते. पण नाईफही कामात येईल तुमच्या फ्रूट्स वगैरे कट करण्याच्या, तर नाईफसुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. मी केलेलं नाही आहे ऑफकोर्स. डिलेवरीच्या नंतर बाळाला वर्ष दूध दिलेलं जाते, कारण आपण झोपून असतो आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये ना पेशंटला त्रास द्यायचं नसतं, किंवा त्यांचं असं असतं की पेशंटला त्रास द्यायचा नाही आणि जोवर ते उठून बसत नाही तोवर आपल्याला बाळाला पावडरचं फॉर्म्युला मिल्क द्यायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला वाटी आणि चमचा मी डॉक्टरांना विचारून घेतलेलं आहे, कारण पहिल्या बाळाच्या वेळेस मला तसंच झालेलं की जोवर मला उठून बसवलं नाही तोवर मला ब्रेस्ट मिल्क द्यायला लावलेलंच नाही. तर 2-2 तासांनी त्याला पावडरचं जे फॉर्म्युला मिल्क असते ते द्यायला लावलं. सो त्यासाठी वाटी आणि चमचा. सो मी यावेळेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करत आहे, त्यामुळे त्यांना मी विचारून घेतलं तर त्यांनी सांगितलं की वाटी चमचा घेऊन यायचं. सो ही वाटी आणि चमचा. आणि पाणी गरम करायला कॅटल मी घेतलेली आहे, कारण मलासुद्धा गरम पाणी सतत लागणार आहे तिथे. आणि बाळाला जर फॉर्म्युला मिल्क द्यायचं असलं तर तिथे सुद्धा सतत तुम्हाला पाणी गरम लागत राहणार आहे. तर मग 10 वेळा किचनमध्ये जाणं, पाणी गरम करून, आणि पाणी थंडीमध्ये लवकर थंड होतं. सो त्यासाठी. त्यानंतर बेबी वाईप्स लागणार आहेत. मागच्या बाळाच्या वेळेला मला तिथूनच बेबी वाईप्सचं वगैरे डायपरचं किट वगैरे मला तिथून मिळालेलं होतं. हॉस्पिटलमधून पूर्ण किट मिळालेली होती. सो त्यामध्ये होते हे सगळे. सो मला घेण्याची गरज पडली नाही. मी घरी आल्यावर मग मला घ्यावं लागेल. छोटे पॅकेट्स होते पण कामात आले तिथे राहायचं असेपर्यंत. आणि तर आता मी हे घेतलेलं आहे, कारण डॉक्टरांना विचारलं तुमच्याकडून काय काय प्रोव्हाइड होतं आपल्याला. तर त्यांनी फक्त एकच सांगितलं की आम्ही फक्त झालेला न्यूबॉर्न बेबीचा ड्रेस प्रोव्हाइड करतो, जे तिथून ते ड्रेस घालून आपल्याला बाहेर दाखवायला आणतात. सो तेच. पण स्वॅडल वगैरे काही नसतं. स्वॅडल वगैरे तुम्हाला स्वतः घ्यायचं असतं, किंवा तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने जसं रॅप करता येईल तसं तुम्ही रॅप करण्याचं साहित्य घेऊन जाऊ शकता. सो हे हिमालयाचं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकत. बेबी वाईप्स, तर याला इथून छान असं हे आहे, इथून तुम्ही वाईप्स काढून घेऊ शकता. अगदी सोपं पडते ते आणि ड्रायसुद्धा होत नाही. माझ्या हस्बंडला हे चांगलं वाटलं, सो त्यासाठी त्यांनी हे बोलवलं. मी मदर्स पर्सचं मी प्रमोट करत नाही आहे, पण मी मदर्स पर्सचं केलेलं होतं, कारण ते वॉटरी असते आणि वॉटर बेस असते,
त्याला काही स्मेल वगैरे नसते. चला, तर ही एक कॉम्बो पॅकमध्ये बोलवलं होतं, तरी सध्या एकच घेऊन जायची गरज पडणार आहे तिथे आपल्याला. हे एक बेबी वाईप्स. त्यानंतर पॅम्पर्सचे न्यूबॉर्न बेबीचे पॅन्ट आहे, जे 3 to 5 kg वाल्यांसाठी आहे, बाळासाठी. सो हे एक डायपरचे पॅन्ट, कारण तिथे आपण नॅपी वगैरे यूज करू शकतो मे बी, किंवा नाही, आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी अरेंज करू शकता तुम्ही. सो हे एक डायपरचे हे आहे. आता आपण कपडे काय काय नेणार आहे बाळाचे, त्या सगळ्या गोष्टी बघूया. बेबी बेड आहे छोटंसं, जे याला आपण असं कॅरी करतो. त्यावेळेला ना ते जे आत्ता चालू आहेत बेबी बेड, जे असं रॅप केलेलं असतात, किंवा त्याला पूर्ण असं चेन वगैरे असते, जे बाळाच्या हिशोबाने त्याला कॅरी करून आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. ते पडण्याची किंवा काही याची भीती राहत नाही. पण माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेस हे घेतलेलं होतं छोटंसं, तर तेच आहे. सो त्यासाठी मी त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे आता. आणि इथे या बाजूला छान असं सॉफ्ट आहे. आणि इथून काहीही जर तुम्ही ठेवलं तर ते जसं बाळाने शूशी वगैरे केली तर ती अगदीच त्याला लागणार नाही. खालच्या बाजूला यावर तुम्ही काहीही ठेवून देऊ शकता. जसं हे मॅट आहे, यानी हे एकदम सॉफ्ट आहे, तर यावर अशी ठेवली किंवा बाळाला ठेवलं यावर, तर ते सुशी जरी झाली तरी ते ॲब्झॉर्ब करतं. आणि बाकी खालचे जेवढे पण वस्तू आहेत ते ओले होत नाही. त्यासाठी ही मॅट पहिल्या बाळाच्या वेळेसचीच आहे माझ्या. खूप साऱ्या गोष्टी त्याच्या वेळेस मी जपून ठेवलेल्या होत्या, त्या कामात येत आहेत आता. तर या सगळ्या गोष्टीने मी असं ट्रान्सपरंट जे आपले कपड्याच्या पन्न्या येतात ना ट्रान्सपरंटवाल्या, तर त्या मी ठेवून दिलेल्या आहे कॅरी करण्यासाठी. म्हणजे आपल्याला सोप्या जाईल बघण्यासाठी, आणि मग कोणतंही इथून काळा तिथून काळा असं होणार नाही. सो त्यासाठी. आणि बेबी बेड, आणि माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेसच ब्लँकेट आहे. सगळे मी वॉश करून डेटॉलमधून काढून ठेवलेलं आहे, छान डेटॉलमध्ये वॉश करून ठेवलेलं आहे. आम्ही बघू शकाल इथे हे छोटंसं टेडी, छोटंसं इथं कार्टून पण आहे. हे माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेसच ब्लँकेट आहे. सो हे सुद्धा घेऊन जाणार आहे. छोटे छोटे मिटेन्स, हातात मिटेन्स आहे हे, तर हे सुद्धा कामात येतील तुम्हाला बाळाच्या हातात पायात घालायला. सो हे माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेसचेच आहे. मी आता नवीन काही याच्यातलं घेतलेलं नाही आहे. लागता मी घेणार, पण मी जेवढे होते माझ्याकडे तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वॅडल, कारण बाळ झाल्याबरोबर बाहेर येतात तिच्या सिस्टर वगैरे आणि तुम्हाला स्वॅडल मागतात. तर आता तुम्ही जे आई वगैरे जे कॉटनचे शिवून देतात घरी, त्यांच्या साड्या असतात किंवा त्यांचे जे पण कॉटनचे कपडे असतात ना, ओढण्या वगैरे, तर त्यांच्यात ते शिवूनसुद्धा देतात. तर ते सुद्धा रॅप करायला कामात येतात. आता तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने जर तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही नवीन सुद्धा घेऊ शकता, जे स्वॅडल कॉटनचे असतात, प्युअर कॉटनचे, ते सुद्धा. तर हे लवलॅबचे आहे, लवलॅब ब्रँडचे आहे, आणि अगदीच खूप छान ब्रँड आहे हे. बाळाला अगदी एकदम असं सॉफ्ट असते, हे सॉफ्ट कॉटनचंच असते. आणि तुम्ही बघू शकाल इथे नावसुद्धा आहे लवलॅबचं, 100% कॉटन इथे लिहून सुद्धा आहे. आणि खूप छान आहे, एकदम मऊ आहे. सो मी हे 3चा एक सेट घेतलेला होता. तुम्ही बघू शकाल इथे 3 स्वॅडल आहेत इथे. आणि जे कामात येईल ते आणायचं. आणि मग तिथे धुण्यासाठी मी काहीच ठेवणार नाही आहे. सो मी सगळ्या गोष्टी दिवसाच्या हिशोबाने मी घेऊन जात आहे, म्हणजे धुण्याची गरज पडणार नाही. घरी आल्यावर ते धुवून घेता येते. प्रत्येक ठिकाणची जागा कशी आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला कॅरी करायच्या आहे सगळ्या गोष्टी. पहिल्या वेळेला मी 7 दिवस राहिलेले होते हॉस्पिटलमध्ये. 7व्या दिवशी मला सुट्टी झाली होती, कारण टाके वगैरे काढल्याच्या नंतर. सो यावेळेला मी डॉक्टरांनी सांगितले की 3ऱ्या दिवशी सुट्टी होऊन जाईल. मे बी काही प्रॉब्लेम असल्या कारणाने 4थ्या दिवशी सुट्टी देतो. सो हे 3 दिवसाच्या कामात स्वॅडल 3 दिवस होणारच आहे. हे झाले. खालचे जे बेबी बेडवर अंथराचे जे मॅट्स असतात ते तुम्ही स्मॉल साईजमध्ये बोलवून घेऊ शकता. ऑनलाईन अगदीच अवेलेबल आहेत किंवा दुकानामध्ये सुद्धा आहेत. सो तुम्हाला जिथे स्वस्त वाटत असते तिथून तुम्ही बोलवू शकता. तर मी ऑनलाईनच बोलवले, याची लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक म्हणजे कपडे बाळाचे. तर
बाळाचे कपडे. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मी फुल रॉम्पर्स घेण्याचा विचार केला, तुम्ही बघू शकाल इथे. पण हे थोडे मोठे आहेत हे रॉम्पर्स. 0 to 3 मंथच्या हिशोबाने मी घेतलं तर मे बी मला असं वाटतं हे 4 ते 5 महिने आरामात चालतील. आता तुमचं बाळ किती वजनाचं असतं किंवा किती लांब आहे, उंची किती आहे त्याची, त्या हिशोबाने तुमचं हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर पहिलं बाळ माझं खूप हेल्दी होतं, छान होतं, तर त्याला पटकनच ते कपडे छोटे छोटे व्हायचे आणि छान उंचही होता. आता या बाळाच्या वेळेला बाळ आल्यावरच माहीत पडणार आहे. सो मला असं वाटत नाही की हे आल्याबरोबर घालता येणार आहे, पण मी हे घेऊन जाते. मे बी जर कामात आले तरी चालेल. तर हे सुद्धा EIO या ब्रँडचे आहे हे. आणि हे मी ॲमेझॉनवरून बोलवले आहे. कपडा खूप छान आहे, खूपच छान कपडा आहे, कॉटनचा आहे, प्युअर. असं काही लागणार नाही आहे. त्याची बटन्स छान आहे, ते बाळाला सुद्धा खूप लागणार नाही. आणि फुल आहे, तुम्ही बघू शकाल. ह्या 3 ड्रेसचा सेटच होता, फुल आहे. इथे फक्त हाताचे जे मिटेन्स आहेत ते घालून देऊ शकता तुम्ही, कारण बाळांना खूप वेळा असं आपल्याला स्वतःला बोकडत असतो. सो त्यासाठी ते घालून द्यावंच लागते. आणि थंडीचे दिवस आहेत. सो आणि मी हे 2 ड्रेस सुद्धा घेऊन जाणार आहे. हे ड्रेस माझ्या सासूबाईंनी आणलेला आहे. सो हे छोटे छोटेसे कामात येतीलच घालायला. ते नाही आले, ते जर खूप मोठे झाले तर हे सुद्धा कामात येतील. तुम्ही बघू शकाल किती क्यूट छोटे छोटेसे ड्रेस आहे. मुलीला हे ड्रेस घालायचे, मुलाला हे ड्रेस घालायचं असं काही नसतं. कारण ते एक छोटंसं बेबीच असतं, मुलगी मुलगा असं काही नाही. तर तुम्ही कोणत्याही कलरचे घेऊ शकता किंवा घालून देऊ शकता. आणि हे एक आहे छोटंसं, एक ऑरेंज कलरचं छान प्रिंटवाले आणि फ्रंट ओपन बटन्सवाले, कामात येतात छान, घालायला व्यवस्थित घालता येतं. ते काही प्रॉब्लेम होत नाही ते घालताना. फक्त गळ्यातून घ्यायचे नसतं स्टार्टिंगला. आणि हे सुद्धा ड्रेस आहेत जे माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेला आम्ही छोटे घेतलेले होते. बघू शकाल, छबले म्हणतात ना, आय थिंक छबलेच म्हणतात. सो हे त्याला अगदीच फक्त 2-3 दिवस घातले असेल आम्ही, कारण त्याला खूप छोटे होत होते. तर हे झपले सुद्धा आता कामात येतील, मे बी 2-3 दिवस तरी. सो मी हे सुद्धा काय कॅरी करून घेते, आले कामात तर कामात येईल. कारण बाळ दूध पिताना येणं कपड्यावर सांडतात, मग ते कपडे आपण तसेच ठेवले तर त्यांना रॅशेस येतात. सो त्यासाठी कपडे बाळाचे जास्तीत जास्त न्यावंच लागतात. आणि छोटे छोटे नॅपीज सुद्धा आहेत. काही नॅपीज ना मी शिवून घेतलेले आहेत. हे आत्ता हॉस्पिटलमध्ये तर कामात येणार नाही बहुतेक, पण मी घेऊन जाईन, आले तर बरे आहे. तर हे मोठ्या साईजचे मी शिवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकाल, छान मोठ्या साईजचे आहेत. तर हे मी शिवून घेतलेले आहे मस्त नॅपीज. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने तुम्ही कॅरी करू शकता किंवा घेऊ शकता. आता जे मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या घरामध्ये राहतात ते स्पेशली डायपरच यूज करतात, कारण त्यांची लाईफस्टाईलच्या हिशोबाने ते कन्व्हिनियंट होत नाही ते वॉश करणं, साफ करणं, या सगळ्या गोष्टी. सो त्यासाठी नॅपकिन्स मी एक जवळजवळ इथे 8 ते 10 नॅपकिन्स असतील. तर ह्या नॅपकिन्स खूप कामात येणार आहेत, कारण बाळाला दूध हे बघा, बाळाला आपण दूध पाजतो ना, तर मग ते वाईप करायला खूप कामात येतात ते छोटे नॅपकिन्स, किंवा पुसायला वगैरे काहीही जर पुसायचं असलं बाळाचं, सो असे एकदम सॉफ्ट नॅपकिन्स जे आहेत त्या खूप कामात येतात. सो त्यांनी कॅरी केलेले आहे 8-10. आणि टॉवेल सगळ्यात महत्त्वाचं, एकदम सॉफ्ट कॉटनचे टॉवेल आहे, जे मी हे डीमार्टमधून घेतलेलं आहे. आता तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता, असं काही नाही. तर मी माझ्या मोठ्या बाळासाठी सुद्धा हेच घेतलं आणि छोट्या सुद्धा. सो खूप छान असं कॉटनचं आहे, मस्त हे टॉवेल, एकदम सॉफ्ट आहे, मऊ आहे, जसे स्वॅडल्स आहेत ना त्याच्याच कपड्यासारखं हे आहे. सो हे सुद्धा कामात येणार आहे. पुन्हा एक नॅपकिन घेतलेली आहे, काही वाईप करायचं असलं तर त्यासाठी ही सुद्धा कामात येईल. आणि खूप सॉफ्ट आहे. सो असे 2-3 मी सगळे कपडे घेतलेले आहे नॅपकिन टाईपचे, जे या साईजचे आहेत ते, कारण जेवढे नॅपकिन्स कॅरी करतो ना आपण तेवढे कामातच येतात. जर तुम्ही किती दिवस राहता त्या हिशोबाने तुम्ही तुमचे कपडे कॅरी करू शकता. या सगळ्या गोष्टी मी कॅरी केलेल्या आहे.
ऑफकोर्स 2 शॉल आहेत घरी, सो मी त्या शॉलसुद्धा घेतलेल्या आहेत. कारण ब्लँकेट जर खराब झालं, इन केस काही झालं, त्यावर दूध सांडलं, काही झालं, सो हे सुद्धा कामात येतील. मला कामात येऊ शकते, किंवा बाळालाही पांघरण्याच्या वरून आपण असं टाकतो ना, त्यांना सॅडल मध्ये रॅप केलेलं असतं आणि त्याच्यावर पुन्हा आपण असं ब्लँकेट वगैरे ठेवतो. सो असं हे कामात येऊ शकतात. सो हे शॉल आहेत. सो हे मी डेटॉलमधून व्यवस्थित धुवून काढलेलं आहे. हे सुद्धा कामात येतात. आता यामध्ये मी भरपूर गोष्टी इन्क्लूड केलेल्या नाही आहे, कारण जसं जसं आपल्या कन्व्हिनियंट असतात गोष्टी, तसं आपण ते कॅरी करतो. तर एवढ्या खूपच जरुरी ज्या गोष्टी आहेत त्या मी कॅरी करत आहे. आणि सो थंडीमध्ये तुम्ही जात असाल तर बाळाचे स्वेटर नक्की घेऊन जा. बाळाचे स्वेटर आहे, कॅप आहे, त्याचे मिटेन्स आहेत, त्याचे पूर्ण फुल ड्रेस आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करून जा, जर तुमच्या नोव्हेंबर ते मार्चपर्यंत जर तुमची डिलिव्हरी होत असेल तर. कारण यावेळेला थंडी असते आणि तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता त्या हिशोबाने सुद्धा तुमचे ड्रेस आणि बाळाचे कपडे हे सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करा. तर सगळ्या गोष्टी तुम्ही दोन दोन घेऊन जाऊ शकता. जसं ब्लँकेट आहे, बाळाचे जे बेबी बेड आहे, किंवा बाळाच्या ज्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत त्या तुम्ही डबल जेवढ्या जास्ती घेऊन गेले ना तेवढ्या कामातच येतात. त्या 1-2 कामात नाही आले तरी काही फरक पडत नाही. पुन्हा त्याच गोष्टी आपण वॉश करून बाळाला घालू शकत नाही हॉस्पिटलमध्ये. नाहीतर मग ते नवीन आणतो ना आपण, मग पुन्हा ते घरी जाऊन वॉश करून डेटॉलमधून काढून आपण ठेवणं ह्या पॉसिबल नसतात. सो बाळाच्या गोष्टी स्पेशली तुम्ही क्लीन व्यवस्थित कॅरी करून घरूनच घेऊन जा. जेवढ्या जास्त घेऊन जाता येतील. तुम्ही किती दिवस राहता हॉस्पिटलमध्ये त्या हिशोबाने. सो डबल ह्या सगळ्या गोष्टी. चला मग आता मी एवढ्या गोष्टी कॅरी करत आहे. पुन्हा यामध्ये मी काही ॲड करू शकते मे बी. सो मी पुढल्या व्हिडिओमध्ये जे हॉस्पिटलमधून मी येईन घरी, तर मी एक व्हिडिओ नक्की बनवणार की हॉस्पिटलमध्ये मी पुन्हा या व्यतिरिक्त काय गोष्टी घेऊन गेली होती बाळाचे किंवा माझ्या, त्याचा एक फुल व्हिडिओ मी बनवणार. किंवा कसं राहिलं तिचं हॉस्पिटलचं सगळं वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काही गोष्टी जर माझ्या राहिल्या असतील तर कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा की मी काय आणखी कॅरी करू शकते तुमच्या हिशोबाने. सो चला, यामध्ये मी तुम्हाला स्वेटर दाखवलेली नाही आहे बाळाची, कारण ती ऑफकोर्स बोलवली होती पण ती आलेली नाही आहे. आणि मी 37 वीकमध्ये हा व्हिडिओ शूट करत आहे. पण तुम्ही असं करू नका, 35 वीकमध्येच तुम्ही आपले सगळे पॅकिंग करून ठेवा. कारण 9वा महिना जसा लागतो ना तसं काही खरं नसतं, कधी आपली डिलिव्हरी होईल काही सांगता येत नसतं. सो बॅग पॅकिंगला सुरुवात तुम्ही 35 वीकपासूनच स्टार्ट करू शकता. किंवा ॲटलिस्ट ज्या वस्तू बाळाला लागतात त्या वस्तू घेणं सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. कारण वेळेवर दुकानात जाणं, मग त्या तशाच्या तशा आणून बाळाला घालणं ह्या अजिबात चांगलं नसते बाळासाठी. कारण त्या वॉश केलेल्या नसतात, आपण डेटॉलमधून व्यवस्थित काढलेल्या नसतात. सो त्यासाठी तर चला मग एवढ्या गोष्टी आपण कॅरी करत आहोत. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की मी काय पुन्हा आणखी इन्क्लूड केलेलं आहे दोन्ही व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू असा छानसा व्हिडिओ बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑफकोर्स पुढच्या व्हिडिओ डिलिव्हरीचा वगैरे येऊ शकतो. जर मे बी पॉसिबल झालं तर मी सगळ्या गोष्टी शूट थोडं करण्याचे प्रयत्न करेन. चला मग, बाय.